मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। याच रुग्णालयाबाहेर आज अचानकपणे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपचारामुळे राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या रुग्णालयाच्या परिसरात आज पोलिसांच्या संख्येत अचानक वाढ करण्यात आली। पोलीस बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आल्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले। बंदोबस्त वाढविण्यामागे सुरक्षेचे किंवा अन्य कोणते कारण आहे याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते। मात्र या संदर्भात पोलिसांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले। हा बंदोबस्त वाढविण्यामागे कोणतेही विशेष कारण नसून ही सुरक्षिततेची नियमित प्रक्रिया आहे, असं पोलिसांनी सांगितलंय। त्याप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खाली जी सुरक्षेसाठी 4 कर्मचारी फक्त एक स्टार लावलेले होते। त्याच्या वेगळा बंदोबस्त काय लावण्यात आलेला नाही। एकूण अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? एकूण अधिकारी कर्मचारी संख्या 6 ते 7 आहे। कालपासून वाढवण्याचं कारण काय? नाही, अगोदर पण होते, मध्ये थोडंसं झालं होतं, परत वाढवून केलं होतं। असं काय वेगळा असं काय बंदोबस्त एक्स्ट्रा लावण्यात आलेला नाही। आपण 2-3 कर्मचारी वाढवतो। हां, फक्त तेवढेच आहे। बाकी एक्स्ट्रा असा काय आपण बंदोबस्त लावणार नाही। वाढवण्यामागचं काय? असं काय नाही, रेग्युलरची शिफ्ट असते। याच्यापूर्वीपासून त्यांना आपण लावले होते। मोठी गाडी पण थांबवते, मग त्याच्यामुळे मोठी गाडी म्हणजे तिथं बसण्याची जी प्रॉब्लेम येतो, त्यांना तीच गाडी म्हणजे रस्त्याला अडथळा येऊ नका म्हणजे गाडी कर्मचारी नाही। असं काही म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात काही सूचना आल्या वगैरे काही नाही, तसं काही नाही। जे रेग्युलर जे आपण बंदोबस्त लावतो त्याप्रमाणे लावण्यात आले। कारण गाडीचा फोटो राज्यभर व्हायरल झाला सोशल मीडियावर आणि विविध चर्चा। नाही, तसं काही प्रकार नाही। तो जे आहे रेग्युलर त्याप्रमाणे आपण बंदोबस्त लावण्यात आले। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।